मंडळी नमस्कार. अभिजित दीपके कॉक्रोच जनता पार्टी यांनी आता पुन्हा नव्याने घोषणा केली आहे. तुम्हाला माहिती आहे 6 तारखेला जंतर मंतर दिल्लीला त्यांनी आंदोलन केलं आणि बऱ्यापैकी आंदोलन यशस्वी झालं आणि आता ते येत्या 11 जूनला सायंकाळी 4 वाजता सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथे ते आंदोलन आता पुन्हा करणार आहे. आणि त्यांनी पुन्हा एक गोष्ट सांगितली अभिजित दीपकेंनी की आता ते फक्त दिल्ली नाही, फक्त पुणे नाही, तर महाराष्ट्रभरात फिरणार आहे. आणि ज्या प्रकारे तुम्हाला ठाऊक असेल राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली आणि त्यानंतर मग त्यांचं बरंच काही जमल्यासारखं झालं, तशा प्रकारे आता अभिजित दीपकेंची कल्पना दिसते आहे आणि बऱ्यापैकी युवक जुळलेले आहेत. आता बघा, मला काय म्हणायचं आहे, बघा मी नेहमी सांगतो डावी विचारसरणी सोडा, उजवी सोडा, एक सामान्य नागरिक म्हणून नेहमी विचार करा. बच्चू कडूंसाठी मी अनेक व्हिडिओ केले. बघा, या देशातला शेतकरी, या देशातले विद्यार्थी, या देशातल्या महिला, या देशातले ग्राहक, आपण सर्वच, की महागाईचा फटका जो बसतो तो लोअर मिडल क्लासला ठीक आहे. विद्यार्थ्यांना फटका बसतो तर विद्यार्थी काही नुसतं उच्चवर्णीय किंवा उच्चवर्गीय वर्गीयांमधले नसतात मंडळी, सगळ्याच कॅटेगरीतले विद्यार्थी असतात. आता नीटचा पेपर फुटला, नीटचा पेपर लीक झाला. मंडळी, या देशात डॉक्टर कसे मिळावेत? शेवटी आपल्या देशातले डॉक्टर्स आपलाच उपचार करणार आहेत, आपल्याच परिवाराचा उपचार करणार आहेत, आपल्याच देशाचा उपचार करणार आहेत, किंबहुना देशाचे बाहेर जाऊन जगातल्या अनेक देशांमध्ये आपले डॉक्टर जाणार आहेत. मग ते काय, कसं ते गणित आहे? आणि तो जो आपला मोठेगावकर होता आणि त्या पेपरफुटीवरून, त्या नीटच्या पेपरफुटीवरून हा सगळा विषय उदयास आला कॉक्रोच जनता पार्टीचा. आता मी या विषयावर बोलतो आहे की मी तुम्हाला सांगण्यासाठी हे आलो की 11 तारखेला तुम्हाला माहिती झालं असेल, 11 तारखेला त्यांनी घोषणा केली आहे. त्यांनी आवाहन केलं आहे देशातल्या युवकांना की तुम्ही पुणे येथे या आणि ते आंदोलन होणार आहे आणि आंदोलन निश्चित मोठं होईल असा आपण विश्वास ठेवूया. त्याचं कारण असं की मंडळी बघा, मी बच्चू कडूंचं नाव घेतलं, मी या दीपकेंचं नाव घेतलं. बघा मंडळी, कुठलीही गोष्ट नव्यानं तयार होते ना, तेव्हा त्याला पाठिंबा देणं आपलं काम आहे. नंतर ते काय निघतात, 24 कॅरेट निघतात की ते बेंटेक्स निघतात की ते चांदीचं निघतात की लोखंडाचं निघतात, ते लोक, ते त्याच्याशी आपल्याला काही एक देणं घेणं नाही. ते तेव्हाची वेळ ठरवेल. आता अरविंद केजरीवालांवरती विश्वास ठेवलाच ना देशातल्या लोकांनी, अण्णावर विश्वास ठेवलाच ना देशातल्या लोकांनी. असं अनेकदा जेव्हा फेरबदल होत असतो, जेव्हा बदल होत असतो, जेव्हा नवी सरकार येत असते किंवा नवे आंदोलनकारी येत असतात, त्याच्यावरती शरद जोशींवरती विश्वास लोकांनी ठेवलाच होता ना. सगळ्या विश्वास ठेवावाच लागतो. बघा, नवीन कुठलाही व्यक्ती आला की विश्वास ठेवावाच लागतो. मोदींवर आपण विश्वास ठेवलाच ना, ठेवावाच लागतो. पण बदलही झाला पाहिजे मंडळी. आता मी या विषयावर आज बोलतोय की नुसती चेष्टा करणे, नुसती टिंगलटवाडी करणे. आता ते अभिजित दीपकेंचा पक्ष कसा जन्माला आला हे तुम्हालाही ठाऊक आहे. त्याची काय नोंदणी बिदणी अजूनही निवडणूक आयोगामध्ये झालेली नाही. अजून कशालाच काही नाही. फक्त 15 दिवस झाले त्या विषयाला. तुम्ही चेष्टा सुरू केल्या, तुम्ही टिंगलटवाडी सुरू केली. तुम्ही अर्थात काही आपल्या महाराष्ट्रातले 3 पत्रकार आहेत, त्यांना माहिती आहे ते कोण आहे, ते नाव घेण्याची आवश्यकता नाही. आणि आणखी मग काही खूप बुद्धिवादी स्वतःला समजतात, खूप विद्वान समजतात, मग वेगवेगळे त्यांचा काही अनुभव असतो वगैरे वगैरे. ठीक आहे, असतो अनुभव, पण त्यांनी काही पाहिलेले असतात लोक, मग ते लोक असे तयार होतात, मग असे मिळून जातात. आता बच्चू कडूंवरती भरपूर टीका होत आहेत. त्यांच्याच प्रहार पक्षातल्या कुठल्या संभाजीनगरच्या किंवा त्या साईडच्या लोकांनी त्यांचा विरोध केला, ते शिवसेनेत गेले तर असं होत असतं. पण मला काय म्हणायचं आहे, बघा, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा कोणी असो, त्याचं नाव काही असो, त्याचं नाव कोणता इराणी असो, तो खान असो की कुठल्याही जाती धर्माचा असो, शेतकऱ्यांकडून बोलतो ना, दॅट सॉल्व, विषय संपला. किती दिवस बोलतो हे तुम्ही कशाला भविष्य बघताय त्याचं? अभिजित दीपके किती दिवस टिकणार हे तुम्ही कशाला बघताय? तो कोणाचं फंडिंग घेतो, तो उद्या मोदींजवळ जाईल की उद्या राहुल गांधींजवळ जाईल की उद्या त्याला विकत घेतील लोक, ते तुम्ही आज कशाला बघताय? आज तो आपल्या बाजूने बोलतो आहे, जनतेच्या बाजूने बोलतो आहे, विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलतो आहे. पेपर फुटी हा सगळ्यात महत्वाचा विषय अभिजित दीपकेंचा आहे. आणि पक्ष कसा निर्माण झाला हे वारंवार तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अगदी सटायर पद्धतीने तो सगळा पक्ष निर्माण झाला आणि मग उगाच चेष्टा. आता काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, आजही मी एक चॅनल बघत होतो, कुठलं काय मला नावही आठवत नाही त्यांचं, तो काहीतरी म्हणे की तिथे 2000 लोक होते फक्त, आणि मग ते म्हणजे नुसतं निगेटिव्ह, नुसतं नकारात्मक, की त्या काहीतरी काय
तुकडा तुकडा गँग वगैरे असे शब्द, पाकिस्तानी आहे, खलिस्तानी आहे, अमका आहे, ढमुक आहे, त्यांचं तर नियोजनच नव्हतं, तिथे तर स्टेजवरती सगळी गर्दीच गर्दी होती आणि कुणीतरी त्यांना जेवणच पुरवलं होतं. त्या कोणत्या आमचे हे आहे ते आपल्या महाराष्ट्रातले पत्रकार टिळा वगैरे लावतात, फार अतिशय बाणाचं न वगैरे असं मस्त पद्धतीने वापरतात. त्यांची मला मजाच येते, त्यांचे व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो आणि ते खूप खूप हुशार आहे, खूप चतुराई दाखवण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ करताना. पण कधीही ते बेरोजगारीवर बोलत नाही. हे तिन्ही पत्रकार महाराष्ट्रातले. मला दुःख त्यांच्यापासून नाही, त्यांचं स्वतंत्रता आहे, त्यांनी त्यांचं काम करावं. पण मला काय वाटतं, बॅलन्स करावं थोडं. म्हणजे मी नेहमी माझ्या व्हिडिओतून बोलतो की उद्या सत्ता जर काँग्रेसची आली त्यांनाही धारेवर धरणार. विचारणार कोण प्रश्न? सत्तेला विचारावं लागेल ना प्रश्न. विरोधी पक्षाला तुम्ही प्रश्न कसे विचाराल? त्यांच्याकडे ताकद आहे का? त्यांच्याकडे तिजोरीच्या किल्ले आहे का? त्यांच्याकडे अधिकार आहेत का? त्यांच्याकडे पोलीस बल आहेत का? त्यांच्याकडे सगळी व्यवस्था आहे का? नाही. यंत्रणा आहे का? नाही. यंत्रणा कुणाकडे आहे? सत्ता पक्षाकडे. मग भाजपाला विरोध नाही ना, भाजपा दुश्मन नाही ना कुणाची. RSSचा काही विरोध आहे का? नाही, अजिबात नाही. मी संघाच्या शाखेत गेलेलो आहे, लहानपणी गेलो आहे 6वी 7वीत असताना. कशाला विरोध त्याचा? संस्कार होतात तिकडे जाऊन, काही प्रॉब्लेम नाही. नंतरच आपल्याला त्यांच्या पोटातलं आपल्याला काही माहिती नाही काय विषय आहे त्यांचा, ते नाही. माझा म्हणण्याचा अर्थ काय, अभिजित दिपके आज लढतोय ना ह्या विषयासाठी, कोणीतरी उभा झाला का? तुम्ही काही हे जे 3-4 पत्रकार आहेत महाराष्ट्रातले, तुम्ही काही आवाज उचलला का? तुम्ही प्रश्न केला का? पेपर लीक होणं किती घातक आहे. तुम्ही काही बोलता का त्याच्यावरती? मग तो एखादा बोलतोय त्याला बोलू द्या ना. त्याची जात कशाला बघताय? तो दिपके, शोधा कुठल्या जातीचा आहे वगैरे वगैरे. तुम्हाला काय गरज आहे त्याची जात शोधण्याची? तो कुणाचा पिल्लू असो, कुणाचा पित्तू असो, कुणाचा काय जे काय असेल ते. आज तो जो प्रश्न आहे, हा प्रश्न सर्वांचा आहे की नाही? हे संकट सगळ्यांचं आहे की नाही? तुमचं आमचं. जे पत्रकार आहेत बंधू, जे विरोधात बोलतात नेहमी अशा विषयाच्या, त्यांची मुलं बाळा असतीलच की नाही हो नीटला? कोणतरी नातेवाईक रिलेटिव्ह असतीलच की नाही नीटला? तर अशा माणसांना सपोर्ट करा, हे माझं म्हणणं आहे. उद्या तो काय करेल अभिजित दिपके, उद्या भाजपात जाईल, उद्या आपमध्ये जाईल, उद्या शिवसेनेत जाईल, राष्ट्रवादीत जाईल, त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. आज तो सामान्य जनतेच्या बाजूने बोलतोय ना, संपला विषय. आज त्याला सपोर्ट करा, उद्या त्याचा सपोर्ट काढून घ्या तुम्ही, संपला विषय. अरे तुम्हाला बघा, जनतेला एक नेता लागेल ना कुठला तरी, जनतेच्या बाजूने बोलणारा. कारण प्रश्न कुठलेही केले, एकतर पत्रकार प्रश्न नीटनेटके करत नाही. नीटनेटके म्हणजे असं काहीतरी मिळमिळीत. आता मुख्यमंत्र्यांची मुलाखत कोणी गिरिजा ओक घेते, तर कोणी आमिर खान घेतो, तर कोणी कुठे फिल्म स्टार, हे या मुलाखती असतात का हो? हे सगळं सेटिंग असतं. आजकाल नवीन ट्रेंड आलाय, त्या सिने अभिनेत्यांना, त्या सगळ्या ऍक्टर्सला बोलवून त्यांना काय पैसे देत असतील, त्यांच्याकडून मुलाखत करवून घेतात. मग त्यांच्या आवडीचे प्रश्न असतील हे सगळे. असं नसतं ना. करण थापर सारखा इंटरव्ह्यू पाहिजे, जसे प्रश्न त्यांनी मोदींना केले होते. मोदींनाच नाही, सगळ्याच नेत्यांना धारेवर धरायचे हो. राजीव गांधींनी उत्तर देताना मी राजीव गांधींना पाहिलं आहे, इंदिरा गांधींना उत्तर देताना मी पाहिलं आहे. नेहरू वगैरे आपल्या काळातली गोष्ट नाही ती. मला ते म्हणायचं आहे की 11 तारखेला अभिजित दिपके आंदोलन करणार आहे. किती गर्दी होते ही वेळच आपल्याला सांगेल. मलाही ते तुम्हाला सांगता येणार नाही. त्या दिवशी दिल्लीचा विषय काय होणार आहे तुम्हाला सांगता येणार. लोक म्हणतात तिथे की त्यांचं काही नियोजन नव्हतं. अरे बाबा, नियोजन म्हणजे तो अमेरिकेला होता. तो जर इथे असता, प्री प्लान असता, त्या पार्टीला 6 महिने झाले असते, तर आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. तो मुलगा अमेरिकेत होता. अमेरिकेतून तो बोस्टनहून अचानक त्या दिवशी 6ला आला. त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. परंतु त्यांचं फाउंडेशनच इथे तयार नाही. फक्त 2 ते फिरत होते, एक सौरभ तो दास आणि अजून एक कोणीतरी. हे 2च लोक फिरत होते फक्त. ते काय बरं, हे माहिती नव्हतं, हे निश्चित नव्हतं की त्याला अटक करतात की नाही. सगळ्यांना असं वाटत होतं की त्याला एअरपोर्टवरूनच पोलीस घेऊन जातील. त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा नाही, त्यांच्याकडे साऊंड सिस्टम होता की नाही होता, त्यांनी वेळेवर काय केलं, पेंडॉल नव्हता, सगळं काहीच नव्हतं. अरे अर्थात सगळ्यात पहिला विषय होता ना तो, त्याच्यावरती टीका करण्याची गरज काय आहे? अरे चांगलं होतं, एखादा माणूस चांगला करतोय ना, सगळ्यांसाठीच करतोय ना. जे टीका करतायत त्यांचे रिलेटिव्ह असतील ना नीटला, त्यांनाही त्रास झाला असेल ना. विद्यार्थी म्हणजे सगळ्या देशातले आहे ना, 22 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे ना. मग तुम्ही कसं काय कोणाला असं टिंगल टवाडी करून त्याचं मनोबल खचवण्याचा, त्याचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न असा कधीही होऊ नये. बच्चू कडूंबद्दलही मी जेव्हा व्हिडिओ करायचो, आताही करेल मी, विषयच नाही. माणूस खराब नसतो, माणूस चांगलाच असतो. काही असेल ना इलाज म्हणून गेले असतील तिकडे. आता त्यांची गोष्ट त्यांना माहिती, ते काय सगळ्या जगभर सांगत फिरेल का? नाही. पण मला दुःख काय की शेतकऱ्यांचा आवाज उचलणारा माणूस गेला. आता तो त्याची ताकद तिकडे बोलण्याची कितपत राहते त्यांची, बच्चू साहेबांची, तो वेगळा भाग आहे, नंतरचा भाग आहे. पण मी तेव्हाही लोक चेष्टा करायचे की बच्चू कडू तर गारुडी आहे, काही इकडून तिकडे लोकांनी पाडलं, त्यांना हे केलं. अरे तो प्रश्न नाही. त्यांनी आंदोलनं केले ना शेतकऱ्यांसाठी. मग जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो, मी शेतकरी आहे, माझ्या बाजूने एखादा माणूस बोलतो, मला त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सिंपल फंडा आहे, सिंपल. घरामध्ये 5, 6, 7, 8, 10 लोकांचं कुटुंब असेल मंडळी, तर जो चालतीचा घोडा असतो
ठीक आहे, ज्याच्याकडे बुद्धी असते आणि बुद्धीच्या भरोशावर तो पैसे कमवत असतो आणि बाकीचे सगळे थोडेसे लहान लहान असतात, त्यांचं आपलं छोटं मोठं काम असतं, त्यांनी त्या चालतीच्या घोड्यामागे असलं पाहिजे घरात. लक्षात घ्या, एखाद्या बाईचा नवरा एखाद्या घरी थोडा व्यसनी असेल, वायात असेल, काही वेगवेगळे त्याला छंद असतील, व्यसनं असतील, अशा माणसाच्या त्या बायकोने सासू सासऱ्यांच्या पाठीमागे राहायचं नेहमी. लक्षात घ्या. याच्यावरून मला सुचलं म्हणून तुम्हाला सांगतो, जिधर दम उधर हम. एक लक्षात घ्या, दम म्हणजे पापाच्या गोष्टीकडे चाललाय त्याच्या मागे असं नाही, तो विषय नाही, अपभ्रंश त्याचा करू नका. जिधर दम म्हणजे जो माणूस योग्य पावलं उचलत आहे, हल्ली उचलत आहे, नंतर पाहू पुढं, त्यामागे राहायला पाहिजे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, कृपया असं करू नका हो, मनोबल खचवू नका. एखादा मुलगा त्याच्या आईवडील त्याला विरोध करत आहे आणि नेमक्या त्या एका पत्रकाराने तिथल्या चुका दाखवल्या, तिथल्या प्लेट्स दाखवल्या, कोणीतरी जेवण त्यांना प्रोव्हाइड केलं असेल. तुमच्या पोटात का दुखते आहे? ते काही उपाशी राहतील का तिथे जंतर मंतरवर? केलं असेल कोणी प्रोव्हाइड जेवण. असतात अनेक भक्त असतात. मग आपल्याकडे रामनवमी असते किंवा कुठलेही कार्यक्रम असतात, मग कुणी अन्नदान करतो ना, तशा प्रकारचं असतं कुणाला, की उपाशी असेल बाबा, अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून कोणी पाठवले असेल जेवणाच्या प्लेट्स. ते दाखवायची काय गरज आहे त्या टीव्ही व्हिडिओवरती, की अशा प्लेट्स टाकून पळाले, हे झालं ते झालं. अरे गर्दीत घडतं ना. तुम्ही झालमुडी खाल्ली, एखादी चिवडा खाल्ला, कच्चा चिवडा यात्रेत, तर तुम्ही काय कागद काय खिशात भरून नेता का? तिथेच तर फेकता ना. सगळेच तर तीर्थक्षेत्र आपण पाहतो आहोत. शेगाव सोडून सगळीकडे गंदगीच आहे, सगळी गलिच्छपणाचा आहे सगळा. रांगेतच खातात आणि तिथेच फेकतात. माहिती आहे ना, आम्ही अनेक देवस्थानाच्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग तिथलं काय तुम्ही प्लेट्स दाखवतात? अरे ते अनिश्चितता होती त्या आंदोलनामध्ये, ते काही ठरलेलं नव्हतं. याचा अर्थ मी काय अभिजित दिपके काय माझा काही सगळा सोयरा आहे किंवा मला त्याच्याशी काही घेणं देणं आहे, असं काही विषय आहे का? घेणं देणं अर्थात कुठला काही व्यवहार आहे मी त्याच्याकडून बोलतोय नव्हे. तो सार्वजनिक प्रश्न उचलतो आहे, आता सध्या उचलतो आहे. नंतर तो जाऊन कोणाला भेटला, आपल्याला काय नंतर कोणीतरी उतरणारच आहे धर्तीवरती. तुम्हाला माहिती आहे, एक उदाहरण दिलं तर तुम्हाला गंमत वाटेल. दादा कोंडके, उषा चव्हाण, राम लक्ष्मण हे लोक जेव्हा बेपत्ता झाले किंवा इथून गेले, आपल्यातून निघून गेले, तेव्हा काळजी पडली होती की मराठी सिनेमा कोण बघणार आता. असं वाटलं होतं की मराठी थिएटरमध्ये कोणी मराठी लोक जाणार नाही. हे तर सगळे आता जे मास्टर माइंड लोक होते ते गेले. तसं नव्हे, राम लक्ष्मण गेले, अजय अतुल आले. असं सगळं चालत असतं, ही सायकल आहे. पुन्हा मग अजय अतुलनी नवीन म्युझिक दिलं, संगीत दिलं, टक्कर दिली हिंदीला आणि हिंदीला सगळ्याच, कन्नडला, सगळ्याच भाषांना टक्कर दिली. कोणी? अजय अतुल. नवीन येत असतात. तसंच राजकारणामध्ये येत असतात. मोदी आलेच की नाही, त्यांनी वाजवलाच ना डंका, पूर्ण जगभरात डंका वाजवलाच ना त्यांनी. आणखी कोणी येईल? बच्चू साहेब गेले, शेतकऱ्यांकडून भांडत होते, निर्माण होईल कोणीतरी. कराडे मास्तर म्हणतात मी आहे म्हणून. लोकांचा आता विश्वास नाही राहिला कोणावरती, शेतकऱ्यांचा तर बिलकुल नाही राहिला. शेतकरी तर बिचारे बिलकुल अनाथ झाले. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की अभिजित दिपकेला तुम्ही सध्या हल्ली सपोर्ट तर करा राव. बरं, सपोर्ट नका करू, पण त्याच्या विरोधात तर बोलू नका ना सध्या हल्ली. अहो बावचडतात हो. ज्या तरुणांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा, हा प्रश्न महत्वाचा नाही का हो? तुम्हाला नाही वाटत का की इतका मोठा गोंधळ घोटाळा शिक्षण क्षेत्रात होऊन, मुलांच्या आत्महत्या विद्यार्थ्यांच्या होऊन देखील धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री अजून त्यांनी राजीनामा दिला नाही आणि मोदी साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. मोदी साहेबांनी स्टेटमेंट दिलं नाही त्यावरती सकारात्मक, आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं नाही. फडणवीसांनी स्टेटमेंट काय दिलं की ते कॉक्रोच आहेत किंवा अराजक आहेत वगैरे वगैरे. असं नाही हो. तुम्ही जबाबदार माणसं आहात, हुशार आहात. तुम्ही विरोधात होते तेव्हा आम्ही होतो ना, टीव्हीच्या पुढे बसायचो ना आम्ही. तुम्ही कसे कागदाचे बंडल घेऊन तिथे डिबेट्समध्ये बसायचे आणि सगळ्यांना हरवून जिंकून जायचे, डिबेट जिंकून तुम्ही जायचे. हुशार आहात तुम्ही. पण असे स्टेटमेंट योग्य नाही. त्याचा मुद्दा काय, त्याची मागणी काय? त्याची मागणी ही आहे का काश्मीर बेचना है, हमारी मांगे पूरी करो, काश्मीर हमको बेचना है, हे आहे का त्याचं? त्याची मागणी ही आहे का की त्याची मागणी ही आहे का की नाही ह्या परीक्षा अशा पद्धतीने व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीने होऊ नये, अशी काही मागणी आहे का? अरे त्याची रास्त मागणी आहे, ती योग्य आहे, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. नसेल करायचं त्याच्या विरोधात बोलू नका. 11 तारखेला मंडळी लक्षात ठेवा, आपल्याला बघायचं आहे. मला वाटते परवा, आज 9 तारीख, 10 परवाला आहे पुण्याला ते आंदोलन. तर कृपा करून युवकांना जागृत करा आणि पुण्याला पाठवा. तुमच्या अवतीभोवती कोणी असेल तर. आंदोलन झालं, अर्थात मागणी सर्वांची तीच आहे, शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे. बस एकच वाटतं, त्या खुर्चीवर त्यांनी आता जास्त काळ बसू नये आणि ही प्रणाली, शिक्षण प्रणाली सुधारली पाहिजे, एवढीच इच्छा आहे मंडळी. 11 तारखेला दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे इथे ते आंदोलन आहे. बघूया काय होते. नमस्कार.